मी अश्विनी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर सुंदर सकाळच्या सुंदर दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमचा दिवस खूप छान जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर आज आहे शुभ मुहूर्त आणि नवरात्रीचा आज घट बसण्याचा मुहूर्त आहे। तर शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे। 9 दिवस 9 रूपे घेऊन आपली देवी आई आपल्या घरामध्ये स्थापित होते। तर आजपासून आज घटस्थापनेला आपण सुरुवात करतो। 9 दिवसांचा हा घटस्थापनेचा खूप छान असा मुहूर्त आहे। तर पहिला दिवस म्हणजे पहिलं रूप येतं आपल्या देवीचं शैलपुत्री। तर हे शैलपुत्री देवीचं रूप आहे आणि रंग घेऊन आली आहे पिवळा। तर आजचा पिवळा रंग असून नैवेद्य असणार आहे शुद्ध गाईचं तूप। तर आजचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पहिला मुहूर्त असणार आहे 6:30 ते सकाळी 7:30 पर्यंत। आणि यानंतर ज्याला वेळ नसेल त्यांनी दुपारी 11:30 ते 12:30 पर्यंतचा शुभ मुहूर्त आहे। तर हा घट बसवण्याचा मुहूर्त आहे। तुम्ही या दोन्ही मुहूर्ताच्या कालावधीमध्ये कुठल्याही वेळेला घट बसवू शकता। तर इथे मी 11:30 वाजता घट बसवते, कारण सकाळची खूप गडबड होती, त्यामुळे मला सकाळी बसवता नाही आला। विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणजे जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, तर आपण हा घट बसवतोय। तर इथे ना आपण घट बसवण्यासाठीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल। तर सुरुवातीला माती घ्यायची आहे। तर माती तुम्ही कुठल्याही प्रकारची घ्या, लाल किंवा काळी घ्या। तर माती अगदी सुकलेली पाहिजे, चिकनी नको, म्हणजे चिखलासारखी अगदी ओली नाही पाहिजे। पावसामुळे ओली झाली असेल तर 4 दिवस वाळवून घ्या। आता यानंतर पत्रवाळे घ्यायचे आणि टोपली घ्यायचे। तर इथे घट घ्यायचे। त्यानंतर काही भागात ना 2 घट बसवतात, एक महालक्ष्मीचा आणि एक तुळजाभवानीचा। तर आमच्याकडे तुळजाभवानीचा एकच घट असतो, त्यामुळे तुमच्याकडे 2 घट असतील तर तुम्ही 2 घट बसवू शकता। यानंतर नागिनीची पानं घ्यायची आहेत, दोरा घ्यायचे आणि सप्तधान्य घ्यायचं आहे। आमच्याकडे पानाचीच माळ बनवतात। हे सारे आपल्याला घट बसवण्यासाठी साहित्य लागतात। आता आपण घट बसूया। तर इथे पत्रवाळी किंवा टोपलीमध्ये तुम्ही बसू शकता। मागच्या वर्षीमध्ये ना मी ह्या टोपलीमध्ये बसवलं होतं, छान घट आला होता। आता मी इथे पत्रवाळी यावर्षी बसवणार आहे। तर ताट घ्यायचे आणि त्याच्यावरती ही पत्रवाळी ठेवायची। आता इथे पानाची आपण एक माळ करून घेऊया। 5 पानं किंवा 7 पानाचे तुम्ही माळ करू शकता। तर आपल्या या घटाच्या भोवती बांधायची। तर हा धागा आपल्याला विकत भेटतो, तर संपूर्ण सेट तुम्ही घेऊ शकता किंवा सेपरेट तुमच्या घरामध्ये जे काही असेल ते तुम्ही यूज करू शकता। तर इथे मी एक धागा घेते आणि या धाग्याला आधी आपल्याला गोल होल करायचे आणि त्यानंतरच या पानाला नागवेलीला बांधायचे। तर नागिनीचे पाने अशा प्रकारे आपल्याला राऊंड करून घ्यायचेत। तर 2 प्रकारे आपण घट बसू शकतो। तर इथे मी पानं बांधू शकतात, तर आमच्याकडे पहिल्यापासून अशा पद्धतीने पानं बांधत नाहीत, त्यामुळे मी बांधलेली नाही आहेत, फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केले। आता यानंतर आपल्याला जी माळ बनवायची आहे देवीची, ती या पानांची बनवायची। तर ही पानांची माळ अशा प्रकारे बनवून ठेवायची। तर तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्या घरामध्ये म्हणजे पहिल्यापासून सासूपासून अशा पद्धतीने हा धागा अशा प्रकारे राऊंड करूनच बांधतात। तर यानुसार आपल्याला बांधून घ्यायचे। तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असाल त्यानुसार तुम्ही करू शकता। तर इथे खाली आपल्याला आधार देण्यासाठी म्हणजे हाईट वाढवण्यासाठी घटाची कुकरचा छोटा डबा घ्यायचे, पालथा करायचा आणि त्याच्यावरती ताट आणि पत्रवाळी ठेवायचे। तर माती घेताना वाळवलेली आहे। तर इथे माझ्याकडे काळी माती, त्यामध्ये दगड वगैरे सगळे आहेत, खडे आहेत। मी चाळून अजिबात घेतलेलं नाही आहे, कारण चाळून तुम्ही माती वापरलीत की तुमचा घट उगवणार नाही, भरगच्च हिरवागार सुद्धा येत नाही। तर एक अशी लेअर द्यायची, एक लेअर आपल्याला मातीची द्यायची, वावरी सुद्धा म्हणतात। तर वावरीची ही लेअर दिल्यानंतर सप्तधान्य टाकायचे। सप्तधान्यामध्ये गव्हाचे सातू, हरभरा, उडीद, मूग किंवा अजून एखादं धान्य तुम्ही ॲड करू शकता। आता हे फक्त घटाच्या बाजूनी टाकायचे, मध्ये टाकू नका। आणि मधोमध आपल्याला हा घट ठेवायचे, हा कलश ठेवायचे आणि त्यानंतर परत एक दुसरा टप्पा म्हणजे दुसरी लेअर आपल्याला वावरीची किंवा मातीची टाकायची आहे। तर अगदी थोडीशी टाकायचे, जास्त असा ढीग करू नका, कारण तुम्ही जास्त माती वापरलीत की धान्यांना अंकुर फुटणार नाही, ते दबून राहतात। आता हे आपण टाकून झाले की परत याच्यावरती धान्य टाकायचे। तर धान्य अगदी हलक्या हाताने पसरवायचे, असं टोचायची गरज नाही आहे। छान असं आपलं धान्य तयार होतं। तुम्हाला टोचायचं असेल तर अशा प्रकारे उभं करून सुद्धा तुम्ही धान्य रोवू शकता। तर वेगवेगळ्या पद्धतीने धान्य टाकण्याची पद्धत असते प्रत्येक भागामध्ये। आमच्याकडे अशाच पद्धतीने घट बसवतात। आता आपण सगळीकडे पसरवून दिल्यावर अगदी थोडीशी माती हलक्या हाताने वरती टाकून द्यायची आहे। घट बसवताना खूप जणांचे प्रश्न पडतात की घट बसवताना आम्ही छान प्रकारे घट बसवतो, पण आमचा घट काय व्यवस्थित येत नाही, खूप छान असे साहित्य वापरतो। तर साहित्य तुम्ही किती वापरा, पण
आपला घट हवेशीर मोकळ्या जागेत असेल ना, तो घट छान उगवतो, हिरवागार होतो. आणि घटाचे साहित्यसुद्धा आपल्याकडे कमी किंवा जास्त असेल तरी काही हरकत नाही. फक्त आपला घट हवेशीर जागेत, मोकळ्या हवेत रीतसर झाला पाहिजे. आता आपण या कलशामध्ये पाणी ओतूया आणि 5 नागवेलीची पानं म्हणजेच नागिनीची पानं ठेवूया आणि अशा प्रकारे वेलवरती मी दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला घटावरती ठेवायचे. आणि एक काळजी घ्यायची, पाणी आपण पहिल्या माळेला पहिल्या दिवशी टाकलं ना, परत अजिबात पाणी ओतायचं नाहीये. त्या कलशातलं घटातलं पाणी पाझरतं, त्यामुळे पाणी फक्त शिंपडायचं आहे. खूप सारं पाणी ओतलं ना, त्या घटाला बुरशी येते किंवा उग्र वास येतो. त्यामुळे पाणी टाकताना फुलांचा किंवा बोटांनी आपल्याला शिंपडायचं आहे. अशा प्रकारे मी घटस्थापना केली आहे. तुमच्याकडे अशाच प्रकारे करतात का? मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईकसुद्धा करा.